ओके, गुड मॉर्निंग ऑल. काल आपण प्रॅक्टिस सेट 2.3 पाहिला. आता पुढचा पॉइंट पाहायचा आपल्याला बायनोमियल क्वाड्रॅटिक सर्ट आणि त्याच्यानंतर कॉन्झिक्युटिव्ह पेअर. ओके, हे दोन कन्सेप्ट आपल्याला आज कव्हर करायचे आहेत आणि त्याच्यावर जे काही एक्झाम्पल आहे ते पाहायचे. फर्स्ट पॉइंट आहे आपला बायनोमियल. वी आर रिपीटिंग बायनोमियल quadratic sort. Binomial quadratic sort means what? ज्या sort मध्ये नंबर 1 2 टर्म्स असतात. किती टर्म्स असतात? 2 टर्म्स. अँड ऑर्डर ऑफ sort असते, ऑर्डर ऑफ sort असते 2. मग अशा sort ला आपण म्हणतो बायनोमियल क्वाड्रॅटिक sort. फॉर एक्झाम्पल 3 plus root 5 comma root 5 plus root 5 plus 7 root 3 minus root 5 6 root 3 minus 2 root 3 then 3 घ्या किंवा इथे 6 घ्या. ओके, हे सगळे एक्झाम्पल जे तुम्हाला दिसत आहेत याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली प्रत्येक नंबर मध्ये दोन टर्म्स दिसतात. इथे 3 रूट 5 रूट 5 7 रूट 3 रूट 5 6 रूट 3 मायनस 2 रूट 6 म्हणजे एकूण टर्म्स किती आहेत? 2 टर्म्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्या सर्ट्स कशा आहेत? बायनोमियल आहेत. नाउ व्हॉट अबाउट क्वाड्रॅटिक सर्ट? जी जी सर्ट आहे त्या 2 टर्म्स मध्ये त्या सर्टची ऑर्डर ऑफ सर्ट किती आहे? 2 आहे बघा प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे ना? म्हणजे ती कोणती सर्ट आहे? क्वाड्रॅटिक सर्ट. आणि दोन्ही एकत्र आलेत म्हणून त्यांना म्हणायचं बायनोमियल क्वाड्रॅटिक सर्ट. समजली बायनोमियल क्वाड्रॅटिक सर्ट? मग बायनोमियल क्वाड्रॅटिक सर्ट तुम्हाला समजली का? फास्ट रिस्पॉन्स देत जा. सुमित समजली? आरती? आरती? जयश? प्रणव? हो सर. ओके, जयस कन्फर्म करायचं तूच आहेस म्हणून. मेसेज नाही करायचा, बोलायचं. ओके, देन सेकंड थिंग वी हॅव टू लर्न हियर इज कॉन्झिक्युटिव्ह पेअर. कॉन्झिक्युटिव्ह पेअर शिकण्यासाठी अगोदर आपण एक फॉर्म्युला पाहूयात. वी नो ए प्लस बी आणि ए मायनस पी हे एक्सपेन्शन आहे ई स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर आहे. जर तुम्हाला गिवन एखादे सर्ट असेल या फॉर्म मध्ये ए प्लस बी, तर सेम नंबर्स असतील दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आणि त्यांच्यामध्ये ऍडिशनच्या ऐवजी जर सबस्ट्रॅक्शनचं साइन किंवा निगेटिव्ह साइन असेल, देन वी कॉल देम कॉन्झिक्युटिव्ह पेअर ऑफ इच ऑथर. कॉन्जुगेट पेअर एकमेकांच्या काय असतात? कॉन्जुगेट पेअर असतात. फॉर एक्झाम्पल, suppose we have root 2 minus x. So what is the consecutive pair of root 2 minus x? It's a number तेच फक्त साइन चेंज, सिक्वेन्स पण तोच राहणार. रूट 2 प्लस x. ह्या दोन्ही एकमेकांच्या, हे दोन्ही नंबर किंवा हे दोन्ही सर्ट आहेत, ह्या दोन्ही सर्ट एकमेकांच्या कॉन्जुगेट पेअर्स आहेत. कोणत्या पेअर्स आहेत? कॉन्जुगेट पेअर्स. असं जर असेल तर आपण हा जो फॉर्म्युला तुम्हाला दिसतो इथे, या फॉर्म्युल्याचा यूज करून त्या सर्टला मीन्स इरॅशनल नंबरला रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट करत असतो. आणि
रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटरचे जे क्वेश्चन असतात त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला कॉन्जुगेट पेअरची कॉन्सेप्ट यूज करायची आहे आणि डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करायचं. ओके, नाउ सेकंड एक्झाम्पल, सपोज वी हॅव root x plus root y. So what is the conjugate pair of root x plus root y? Root x minus root y. Okay, then again suppose we have root 3 plus root 7, then what is the conjugate pair of this one? Root 3 minus root 7. Suppose we have a plus root 7, then what is the conjugate pair of the same? A minus root 7. Suppose we have root 3 minus root 2, then the conjugate pair of this is root 3 plus root 2. फक्त साइन चेंज होईल, बाकी नंबर्स आणि त्यांचा सिक्वेन्स सेम राहील. ओके, गॉट इट? कॉन्जुगेट पेयर समजली का? मग कॉन्जुगेट पेयर समजली? ओके, हो. ठीक आहे. आता तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, एकेकाने काय करायचं, आन्सर द्यायचा. एकेकाने, सगळ्यांनी एकदा गोंधळ नाही करायचा. सपोज वी हॅव root b plus root 3, then what is the consecutive pair of this, sir? काय असेल consecutive pair? प्रणव सांग. Root b minus root 3. Correct, root b minus root 3. Now the question for Jayash, we have a plus root x. What is the consecutive pair of the same? The question for Jayash. Jayash, आहेस का? a minus under root x. A minus root x, correct. Now the question for Sumit, if we have 7 minus root 3, then what is the consecutive pair of this one? 7 plus root 3. 7 plus root 3. And the last question for Arthi, suppose we have root 7 minus root 2, then what is the consecutive pair for the same? Arthi? 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 Okay, the consecutive pair of this one is root 7 plus root 2. So this is all about conjugate pair of any sort. समजले सगळ्यांना कॉन्जुगेटिव्ह पेअर काय असते तर? हो. कॉन्जुगेट पेअर्स. तर या कॉन्जुगेटिव्ह पेअर्सचा यूज आपल्याला एखाद्या सरला रॅशनलाइज करण्यासाठी वापरायचा आहे. आपण काल पण पाहिलं, आपल्याकडे रूट 2 हा जर नंबर असेल तर याला रॅशनलाइज कसं करतो आपण? त्याच नंबरने मल्टिप्लाय करतो, बरोबर आहे. याच्यामध्ये एकच सर्ड होती, ठीक आहे ना, सर्ड एकच होती. आता मात्र सर्ड एकच आहे बट बायनोमियल आहे, दोन टर्म्स आहेत त्याच्यामध्ये. अशा दोन टर्म्स असतील तर आपण कॉन्जुगेटिव्ह पेअरचा यूज करणार आहोत त्यांच्या. समजलं? आता याच्यावरचे एक्झाम्पल काय होतं? I am going to clear this canvas. So we have some examples regarding this. I will take a screenshot.
multiply. याच्यावर बेस्ड आहे प्रॅक्टिस सेट 2.4. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला झालेला ऑलरेडी, पण काय करूया, मल्टिप्लिकेशन करूया. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे मल्टिप्लाय मध्ये √3 इन ब्रॅकेट और इन मल्टिप्लिकेशन √7 मायनस √3. याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आपल्याला, √3 ने √7 ला मल्टिप्लाय करावं अगोदर. हे √3 मल्टिप्लाय √7 then minus √3 मल्टिप्लाय √3. समजलं कसं काय केलं तरी ते √3 ने प्रत्येक टर्मला काय केलं, मल्टिप्लाय केलं. मोर सिम्प्लिफाय √3 into 7 √21 minus √3 into √3 काय होईल, 3 itself. Okay, then the answer is minus, just a minute, minus √3 plus √21. याला असं लिहा किंवा असं लिहा. टर्मचं साइन चेंज नाही झालं पाहिजे, त्याचा सिक्वेन्स चेंज केला तरी चालतो. मल्टिप्लिकेशन समजलं सगळ्यांना? Very good. Now second question. √5 in bracket √5 minus √7 ब्रॅकेट क्लोज इंटू √2. चला √2 ने √5 ला मल्टिप्लाय करा अगोदर, तर ते काय होईल, एकाच रूट मध्ये लिहू आपण आता, √2 into 5. ओके, √2 into √5 means √2 into 5. देन मायनस साइन आणि इथे √2 into 7. √2 into 5 होईल √10 minus √2 into 7 होईल √40. दिस इज द आन्सर. हे आपलं आन्सर आहे. याला जर याला सिम्प्लिफाय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन समजला का सगळ्यांना? ओके, नाउ लेट्स हो. लास्ट क्वेश्चन, that is question number 3. (3√2 minus √3) एका ब्रॅकेट मध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आहे 4√3 minus √2. मल्टिप्लिकेशन आहे. इथे तुम्हाला मल्टिप्लिकेशन यूज करायचं पुढे कॉन्झिक्युटिव्ह पेअर मध्ये, त्याच्यामुळे ही प्रॅक्टिस आहे, याची ऑलरेडी पाहिलेली आपण. आता काय करा, ह्या 3√2 ने 4√3 ला मल्टिप्लाय करा. बाहेरच्या संख्यांचं मल्टिप्लिकेशन काय होईल, बाहेरच्या नंबरचं मल्टिप्लिकेशन 3 into 4 12. आतल्या नंबरचं मल्टिप्लिकेशन होईल 2 into 3, √2 into √3. देन त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, या नंबरला मल्टिप्लाय करायचं इथं 3, हे मायनस साइन, 3 into 1 means 3 into √2 into √2 होतं 2. हे काय केलं आपण, पहिल्या टर्मनं या टर्मनं पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर हे असं आलं. आता काय करूयात आपण, मायनस √3 न मल्टिप्लाय करूया. मायनस √3 ने मल्टिप्लाय करायचे, मायनस √3 into 4√3. हे मायनस येणार आहे, येणार आन्सर. हे 4√3 into √3 काय होईल, 3 itself. √3 into √3 आपण काल पाहिलं होतं. अंडर रूट शिंदेसर इंटू अंडर रूट शिंदेसर काय होतं, शिंदेसर झालं होतं. √3 into √3 काय झालं, 3 itself. इथे काय नाही म्हणजे 1 असतो आपल्याला माहिती आहे बाहेर, त्या 1 नी या 4 ला मल्टिप्लाय केलं तर -4 आलं. देन आता -3 ने -2 ला मल्टिप्लाय करायचे. मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस काय होत असतं, प्लस होत असतं. हे √3 into √2 होतं √6. ओके, √2 into √3
रूट 6 झालं. देन हे 12 जशास तसं. ओके. देन रूट 2 इंटू रूट 3 झालं रूट 6. रूट 6. This is the top result. ओके. देन मायनस रूट 3 इंटू 2 झालं मायनस -3 इंटू 2 झालं -6. -4 इंटू 3 होईल -12 आणि हे प्लस रूट 6. ओके. त्याच्यानंतर काय करूया, त्याच्यामध्ये रॅशनल नंबर कोणते कोणते, हे दोन रॅशनल नंबर आहेत त्यांची ऍडिशन होईल. हे दोन इरॅशनल नंबर्स आहेत प्लस रूट मध्ये कसं आहे, इथे 6 आहे, इथे पण 6 आहे. ऑर्डर ऑफ सर्ट दोन्हीची 2 आहे, म्हणजे ऍडिशन ऑफ सर्ट्स किंवा ऍडिशन ऑफ सिमिलर सर्ट जी कन्सेप्ट पाहिली आपण तिचा यूज होणार आहे इथे. अगोदर काय करतो मी, ही रूट 6 रूट 12 यांची ऍडिशन होईल रूट 18. देन प्लस हा 12 या ठिकाणचा इथे काही नाही म्हणजे 1 असतो प्लस 1 आणि दोन्हीच्या ऐवजी एकच रूट 6. हे रूट 18 प्लस 13 रूट 6. हे पहा आन्सर आहे का त्याचं. 2.4 क्वेश्चन नंबर 1 मधलं जे फर्स्ट आहे त्याचा आन्सर एकदा चेक करा काय आहे तर. केले का चेक. यालाच तुम्ही -18 प्लस 30 स्क्वेअर रूट 6. हा अंडर रूट 6 हे असंच आन्सर आहे का. हो सर. किंवा याला असंही हो, लिहू sir. शकता, असंही लिहू शकता बघा. याच्यामध्ये दोन टर्म्स आहेत. 13 रूट 6 पॉझिटिव्ह आहे आणि -18 निगेटिव्ह आहे, म्हणजे दोन टर्म्स आहेत. टर्म्सचा सिक्वेन्स तुम्ही चेंज करू शकता पण साइन चेंज होणार नाही. यालाच आपण असंही लिहू शकतो पहा, हे प्लस 13 रूट 6 सेकंड टर्म अगोदर लिहिली मी, देन -18 असंही लिहू शकता. हे दोन्ही आन्सर बरोबर आहे. या दोन्हीचा अर्थ सेमच आहे. समजलं सगळ्यांना. समजलं का. घ्या स्क्रीनशॉट. हो. छानसा स्क्रीनशॉट घ्या. घेतला असेल. घेतला असेल. हो घेतला. गुड. आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूया त्याच्यामधला. हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बेसिकली आपण जे काही पाहिलं ना ते याच्यावर आहे सगळं. सेकंड क्वेश्चन. रॅशनलाइज दी डिनॉमिनेटर. हा क्वेश्चन खरा आहे बघा, म्हणजे जे आपण पाहिलं अगोदर त्याच्यावर बेस्ड हे क्वेश्चन आहे. क्वेश्चन 2 आहे रॅशनलाइज दी डिनॉमिनेटर. म्हणजेच काय करायचं आपल्याला, डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचे. काल पण ही कन्सेप्ट आपण पाहिली पण तिथे सर्ट मध्ये एकच टर्म होते, इथे मात्र कसे दोन टर्म्स आहेत. राईट. फर्स्ट क्वेश्चन गिवन जे आहे ते लिहू आपण 1/√7 प्लस √2. यालाच कसे लिहू शकतो, तुम्हाला कालच सांगितलं मी की एखाद्या नंबरच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर एकाच नंबरने मल्टिप्लाय केलं तर त्याचा मीनिंग, त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. तर इथे पहा, इथे बायनोमियल क्वाड्रॅटिक टर्म आहे, तर याची कॉन्जुगेट पेअर कोणती आहे ती पाहिजे आपल्याला अगोदर. मग आपण अगोदर लिहूयात. हे लिहिणं ऑप्शनल आहे, तुम्ही डिरेक्टली आन्सर लिहू शकता किंवा एक सेंटेन्स लिहू शकता. √7 minus √2 is the conjugate pair of √7 plus √2. गिवन काय आपल्याला, √7 plus √2 डिनॉमिनेटर मध्ये, त्या डिनॉमिनेटर मध्ये इरॅशनल नंबर आहे, त्याला रॅशनलाइज करायचं.
त्याला रॅशनलाइज करायचं असेल तर जेणेकरून अशी पेअर आपल्याला फाइंड आउट करावी लागेल जेणेकरून त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन एक रॅशनल नंबर होईल. मग तो रॅशनल नंबर असतो या बायनोमियल क्वाड्रॅटिक टर्मचा कॉन्जुगेट पेअर. मग ह्या 7 प्लस √7 प्लस √2 या क्वाड्रॅटिक टर्म किंवा क्वाड्रॅटिक सर्ड जे आहे बायनोमियल क्वाड्रॅटिक सर्ड तिची कॉन्जुगेट पेअर कोणती आहे √7 मायनस √2. मग हे √7 मायनस √2 ने आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्या दोघांनाही मल्टिप्लाय करायचं. सो वी कॅन राईट इट ॲज therefore 1 upon √7 प्लस √2 इंटू आता याच्या कॉन्जुगेट पेअरनं मल्टिप्लाय करायचं. याच नंबरनं मल्टिप्लाय करायचं नाही, काल आपण त्याच नंबरने मल्टिप्लाय केलं होतं कारण ती टर्म सिंगल होती. इथे बायनोमियल टर्म आहे म्हणजे कॉन्जुगेट पेअरनं मल्टिप्लाय करायचंय न्यूमरेटर as well as डिनॉमिनेटरला. So what is the conjugate pair of this one is √7 minus √2. न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं देन डिनॉमिनेटरला सुद्धा त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं तेव्हाच व्हॅल्यू स्टेबल राहील त्याची. √7 मायनस √2. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच नंबरने आपण काय केलं ते मल्टिप्लाय केलं. तर हे आन्सर काय होईल आता 1 ने याला जर मल्टिप्लाय केलं तर काहीच फरक पडणार नाही म्हणजे ते काय येईल √7 मायनस √2. आणि खाली काय होईल इथे पहा एका ब्रॅकेट मध्ये म्हणजे हा एक ब्रॅकेट गृहीत धरा हा एक ब्रॅकेट गृहीत धरा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. एका ब्रॅकेट मध्ये a प्लस बी आहे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a मायनस बी आहे. म्हणजेच याला सिम्प्लिफाय कसं करू शकतो आपण a चा स्क्वेअर. a स्क्वेअर मीन्स √7 स्क्वेअर √7 स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर मायनस √2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके वर जशास तसं राहील √7 मायनस √2 अपॉन आता इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. हा स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे शिल्लक काय राहिला 7 मायनस इथेही स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणजे इथे राहील -2. मोर सिम्प्लिफाय करू आपण याला हे √7 मायनस √2 अपॉन 7 मायनस 2 5 होईल. 5. आता डिनॉमिनेटर मध्ये इथे सर्ड आहे का किंवा इरॅशनल नंबर आहे का नो तिथे काय आता रॅशनल नंबर आहे. ओके सो वी हॅव रॅशनलाइज्ड द डिनॉमिनेटर by using concept of conjugate pair of binomial quadratic surds. ओके आपण कॉन्जुगेट पेअर चा यूज करून काय केलं या डिनॉमिनेटरला रॅशनलाइज केलं. समजलं का? फक्त मल्टिप्लिकेशन ऑफ सर्ड ऍडिशन ऑफ सर्ड सबट्रॅक्शन ऑफ सर्ड या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे. घ्या स्क्रीनशॉट घेतला स्क्रीनशॉट घेतला का? हो. ओके आता सेकंड क्वेश्चन पाहूया त्याच्यामधला असाच आहे. क्वेश्चन नंबर सेकंड काय सेट करतो तो 3 अपॉन 2√5 मायनस 3√2 हा नंबर दिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जी बायनोमियल क्वाड्रॅटिक सर्ड आहे तिची कॉन्जुगेट पेअर पाहायची आपल्याला अगोदर. त्या कॉन्जुगेट पेअरनं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही मल्टिप्लाय करायचं. तर इथे कसं येणार ते मग अगोदर 3 ला मल्टिप्लाय करूया याच्या कॉन्जुगेट पेअरनं. कॉन्जुगेट पेअर काय असेल 2√5 प्लस 3√2. न्यूमरेटरला आपण या डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेट पेअरनं काय केलं मल्टिप्लाय केलं. आता डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय करूया. अगोदर डिनॉमिनेटर जसा आहे तसा लिहूया 2√5 मायनस 3√2. कॉन्जुगेट पेअर काय याची 2√5 प्लस 3√2. ओके बाय डिफॉल्ट इथे मायनस आहे या ब्रॅकेटमध्ये म्हणून आपण त्याची कॉन्जुगेट पेअर घेत असताना मायनस ऐवजी काय केलं प्लस केलं. समजलं सगळ्यांना? आता मल्टिप्लिकेशन करूया 3 ने या सगळ्यांना सॉरी इथे
हा या 3 ने यांना मल्टिप्लाय करून घेऊया. 3 ने 2 ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय येईल 6 रूट 5 प्लस 3 into 3 9 रूट 2. आणि इथे काहीच करायचं नाही, इथे डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं नाही, सरळ सरळ याचा स्क्वेअर मायनस याचा स्क्वेअर करायचा. दॅट इज 2 रूट 5 स्क्वेअर मायनस 3 रूट 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आता वर संख्या जशाच तशी राहील किंवा याच्यामध्ये तुम्ही 3 कॉमन काढू शकता. 3 ना इथे. समजा मी 3 कॉमन काढला तर शिल्लक काय राहील ब्रॅकेटमध्ये इथे या 3 ने 6 ला भाग झाला, 2 चा भाग बसेल रूट 5 प्लस 3 ने 9 ला भाग झाला, 3 त्रिक 9 रूट 2. ओके. 3 कॉमन काढला वर, आपण न्यूमरेटर मध्ये 3 कॉमन काढला. आता डिनॉमिनेटर मध्ये स्क्वेअर करा. हा रॅशनल नंबर जो 2 आहे त्याचा स्क्वेअर असेल 4. इरॅशनल नंबर रूट 5 आहे त्याचा स्क्वेअर असेल 5. ओके. आणि रूट मध्ये म्हणून 5 दिला आपण, बाहेर असेल तर त्याचा ऍक्च्युअल स्क्वेअर करायचा. मायनस इथे पण 3 चा स्क्वेअर 9 होईल आणि रूट 2 चा स्क्वेअर 2 होईल. ठीक आहे. तर मी थोडंसं चेंज करतो कलर. वर काय आहे 3 इन ब्रॅकेट 2 रूट 5 प्लस 3 रूट 2 आणि डिनॉमिनेटर मध्ये यांचं अगोदर मल्टिप्लिकेशन करूयात, नंतर सबट्रॅक्शन करूयात. मल्टिप्लिकेशन मध्ये 4 into 5 होईल 20 आणि 9 into 2 होईल मायनस 18. म्हणजे याला कसं लिहिता येईल आपल्याला 3 इन ब्रॅकेट 2 रूट 5 प्लस 3 रूट 2 अपॉन 20 मायनस 18 काय येईल 2. ओके. हा जो 3 मी कॉमन काढलेला आहे, तुम्ही 3 कॉमन काढू शकता किंवा जशाच तसं देखील ठेवू शकता. ओके. कदाचित बुक मध्ये हा कॉमन काढलेला नसेल सुद्धा, मग तुम्ही मला सर आन्सर चुकलं की काय? नाही, आन्सर चुकलं नाही. तुम्ही कॉमन काढू शकता किंवा तशाला तसं ठेवू शकता. आपल्याला फक्त इथं काय करायचंय डिनॉमिनेटरचं रॅशनलाइज, त्याला डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करायचं. 10 मिनिट राहिलेले आहेत. तर पहा आन्सर हेच आहे का किंवा मग दुसऱ्या फॉर्म मध्ये असेल, 3 कॉमन काढलेला नसेल. चला पटकन आन्सर बघून घ्या. घालताय मनानं. असंच आहे का? हो सर, असंच आहे. व्हेरी गुड. घ्या स्क्रीनशॉट मग. आता 10 मिनिट्स राहिलेले आहेत. आपण काय करूया, थर्ड नंबर झाला तर फोर्थ नंबर सुद्धा घेऊ. चला घ्या स्क्रीनशॉट फास्ट. घेतला? घेतला. युट्यूब वर मी व्हिडिओ अपलोड करतो, तिथून तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. नाउ वी विल सॉल्व क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन 3 काय सांगतो पहा. 4 अपॉन 7 प्लस सेकंड टर्म आहे 4 रूट 3. तर याला कसं लिहू शकतो पहा आपण. याला याच्या कॉन्जुगेट पेअरनं ही जी एक बायनोमियल टर्म दिसते इथे, बायनोमियल सर्ट दिसते, तिच्या कॉन्जुगेट पेअरनं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा. दॅट इज 4 मल्टिप्लाय 7 प्लस 4 रूट 3. सॉरी, इथे मायनस घ्यायचं आपल्याला, कॉन्जुगेट पेअर मध्ये मायनस येईल 4 रूट 3. खाली जर प्लस असेल, इथे प्लस आहे ना, इथे मायनस घ्यायचं कॉन्जुगेट पेअर मध्ये आणि सेम नंबरनं डिनॉमिनेटरला एकदा मल्टिप्लाय करायचं. 7 प्लस 4 रूट 3 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय करायचं आपल्याला, वर जो नंबर घेतलाय त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं. 7 मायनस 4 रूट 3. ठीक आहे. त्याच्यानंतर याला कसं लिहूयात आपण, 4 ने मल्टिप्लाय करून घ्या सगळ्यांना. 4 into 7 28 मायनस 4 into 4 मायनस 16 आणि रूट 3 जशाच तसा अपॉन. इथे काय करायचं नाही, इथे ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन करायचं नाही. फर्स्ट नंबरचा स्क्वेअर सेकंड नंबरचा स्क्वेअर करून घ्यायचा. फर्स्ट नंबरचा स्क्वेअर मीन्स 7 चा स्क्वेअर मायनस सेकंड नंबरचा स्क्वेअर मीन्स 4 रूट 3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर.
त्याच्यानंतर इथे तुम्ही कॉमन काढू शकता 28 आणि 16 मध्ये दोघांनाही 4 ने भाग जात होता तो का नाही. ओके 4 कॉमन काढू शकता इथे. मी 4 कॉमन जर काढला इथे काय होईल किंवा हे अशाच असेल 4 जर कॉमन काढला तर असं येईल. जशा तसे लिहून टाकतो मी. इधर तुम्ही मल्टिप्लाय करू शकता किंवा मग जशाच तसे ठेवलं तरी चालेल. 4 7 मायनस 4 रूट 3. मी एकदा मल्टिप्लाय केल्यानंतर जशाच तसं ठेवलं. वरच्यांना तुम्ही जशाला तसं ठेवलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. आपल्याला फक्त काय करायचंय डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करायचं. आता इथे हा रॅशनल नंबर आहे 7. 7 चा स्क्वेअर येईल 49 मायनस 4 चा स्क्वेअर 16 इंटू 3 चा स्क्वेअर रूट 3 चा स्क्वेअर 3 इट्स. ठीक आहे. परत फर्दर मॉडिफाय करू आपण त्याला. हा 4 इन ब्रॅकेट 7 4 रूट 3 जशाच तसा, हा 49 पण जशाच तसा, मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल 48 राईट. 16 48 बरोबर आहे. देन 4 इन ब्रॅकेट 7 मायनस 4 रूट 3 अपॉन 49 मधून जर 48 गेला तर किती राहील 1 राहील. ओके. मग डिनॉमिनेटर 1 जो आहे तो रॅशनल नंबर आहे. तो काही सर वगैरे नाहीये, म्हणजे आपण डिनॉमिनेटरचं काय केलं इथे रॅशनलायझेशन केलं. ओके. मग 1 डिनॉमिनेटर मध्ये लिहिण्याची काही गरज नाही. देन वी कॅन राईट इट ॲज सिंपल वे 4 इन ब्रॅकेट 7 मायनस 4 रूट 3 अँड दिस इज आवर फायनल आन्सर. हे आपलं असेल फायनल आन्सर. समजलं का? अगेन चेक द आन्सर अँड टेक हो. आन्सर हेच आहे. ओके. त्यांनी मल्टिप्लाय केलेलं आहे, म्हणजे 4 ने मल्टिप्लाय केलंय आन्सर मध्ये. तर तुम्ही असंही ठेवू शकता. 4 ने मल्टिप्लाय करा 28 मायनस 16 रूट 3 असंही लिहू शकता. दोन्ही आन्सर्स करेक्ट आहेत. आता घ्या स्क्रीनशॉट. पटकन आपण शेवटचं घेऊयात. अंडर रूट 5 अंडर रूट 5 अंडर रूट. ओके. घेतला का स्क्रीनशॉट? चला वेळ खूप कमी आहे, 4च मिनिट आपल्याकडे. हो घेत. ओके. 4 मिनिटांमध्ये मला कव्हर करायचं आहे. कदाचित फास्ट जाईल थोडं मी. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. रूट 5 मायनस रूट 3 अपॉन रूट 5 प्लस रूट 3. आता वर आणि खाली नंबर सारखेच आहेत राईट. तर आपल्याला वरचा नंबर म्हणजे न्यूमरेटर मध्ये काय आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. डिनॉमिनेटर मध्ये काय आहे ते महत्वाचं आपल्यासाठी, आणि त्याच्या कॉन्जुगेट पेअरनं दोन्हीला म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपल्याला मल्टिप्लाय करायचं. तर सिम्पली हे रूट 5 मायनस रूट 3 जशाच तसं मल्टिप्लाइड बाय रूट 5 मायनस रूट 3. कारण इथे प्लस आहे तर कॉन्जुगेट पेअर मध्ये काही मायनस आहे. अपॉन रूट 5 प्लस रूट 3 जशाच तसं मल्टिप्लाय करायचं आपल्याला रूट 5 मायनस रूट 3. या नंबरच्या कॉन्जुगेट पेअरनं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही आपण मल्टिप्लाय केलं. लक्षात घ्या. नंतर याचा स्क्वेअर का होईल पहा. यांचा स्क्वेअर त्याच नंबरला मल्टिप्लाय केले म्हणजे फर्स्ट नंबरचा स्क्वेअर दॅट इज रूट 5 चा स्क्वेअर 5 मायनस दोघांच्याही मल्टिप्लिकेशनची ट्वाइस 2 अंडर रूट 15 प्लस सेकंड नंबरचा स्क्वेअर दॅट इज 3. आणि खाली काय होईल इथे यूज केला आपण a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर चा फॉर्म्युला यूज केला इथे. देन न्यूमरेटर मध्ये काय फर्स्ट नंबरचा स्क्वेअर म्हणजे रूट 5 चा स्क्वेअर मायनस रूट 3 चा स्क्वेअर.
हा 5 आणि हा 3 हे होतील 8 मायनस 2 रूट 15. खाली रूट 5 चा स्क्वेअर 5 मायनस रूट 3 चा स्क्वेअर 3. मग याला कसं लिहू आपण? इथे कॉमन काढू शकतो 2 कॉमन निघेल इथे. 2 कॉमन काढला, इथे 4 राहिला मायनस रूट 15. ह्या 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर हेच येईल बघा. आणि खाली 5 मायनस 3 काय होईल? 2. हे 2 कॅन्सल होतील. मग आपला आन्सर काय येईल? 4 मायनस रूट 15 किंवा मायनस रूट 15 प्लस 4. हे दोन्ही आन्सर बरोबर आहे. तर आपला आन्सर हे लिहिलं मी. समजलं? वेळ कमी हो. फास्ट घेतलं. घ्या स्क्रीनशॉट याचा आता. फक्त बेसिक ऑपरेशन्स ऑफ सर्ट हे जर माहिती असतील तर हे काही अवघड नाही. रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर, इट्स व्हेरी इझी कॉन्सेप्ट. स्क्रीनशॉट घ्या आणि उद्या याच वेळेला या. पुढचा कोणता पॉईंट आहे? त्याचा चॅप्टर खूप इंटरेस्टिंग प्लस लेंथी आहे, पण या कॉन्सेप्ट 10वीला सुद्धा युजफुल आहेत. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट ही बारकाईने पाहिजे. ओके, ठीक आहे. नाउ यू कॅन take the screenshot and the video of this one will be available soon on YouTube. You can watch this again and again. You can like it. You can either like it or dislike it. नाही आवडला तर dislike करा, आवडला तर like करा. तुम्हाला वाटलं कोणाला सांगावं तर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथून पुढे आपले जे काही व्हिडिओज आहेत ते मॅक्झिमम व्हिडिओ युट्यूबवर टाकणार आहे, कारण जेणेकरून तुम्हाला केव्हाही पाहता येतील. ठीक आहे, आपण उद्या भेटूया. थँक्स फॉर जॉईनिंग हिअर.